श्री स्वामी समर्थ. अनेक वेळा आपण केलेल्या कर्माची फळे आपल्याला ह्याच जन्मात भोगावी लागतात. आपण जे कर्म करतो, मग ते चांगले असो किंवा वाईट असो, त्याचे परिणाम आपणास अनुभवास येतात. हेच खरं कर्म सिद्धांताचं मूलभूत तत्व आहे. आपण जर कोणाला मदत केली, प्रेमाने वागलो, सत्कर्म केले तर त्याचे सकारात्मक फळ आपल्याला लवकरच मिळते. काही वेळा आपले आयुष्य सुखी, शांत आणि समाधानी वाटते. यामागे आपल्या पूर्वीच्या चांगल्या कर्मांचे फळ असते. तसेच जर आपण कोणाला दुःख दिले, आपण चुकीचं वागलो, स्वार्थाने आपण कर्म केले, तर त्याचे वाईट परिणाम देखील आपल्याला या जन्मातच भोगावे लागतात. ते दुखापतीच्या रूपात, आजाराच्या, दारिद्र्याच्या किंवा मानसिक अशांततेच्या स्वरूपात प्रकट होतात. परंतु काही कर्मांची फळे लगेच मिळत नाहीत. ती भविष्यात मिळतात किंवा पुढील जन्मातही मिळू शकतात. म्हणूनच संत, ऋषी आणि ग्रंथामध्ये हे नेहमी सत्कर्म करण्याची शिकवण देतात. चांगल्या कर्मानेच भविष्यात आपले जीवन सुंदर होते. त्यामुळे आपल्याला नेहमी असा विचार करावा की प्रत्येक कृतीचे फळ निश्चित आहे. म्हणूनच सदैव सज्जनता, दया, सचोटी आणि प्रेमाने जीवन जगावे. कारण कर्माच्या न्यायापासून कोणीही सुटत नाही आणि बरेच वेळा हे न्याय आपल्याला ह्याच जन्मात अनुभवावे लागतात. श्री स्वामी समर्थ.